ठाकरे बंधूंच्या महामुलाखतीचा टीजर प्रसिद्ध. भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करू नये. संयुक्त मुलाखतीमध्ये राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका. टीजरची पहिली झलक सर्वात आधी फक्त झी 24 तासवर. मुलाखतीत दोन धुरंधर एकत्र. मुंबई हातची गेली तर पुढची पिढी बर्बाद. महाराष्ट्राला जे प्रश्न पडले त्यावर ठाकरेंची उत्तरं. ठाकरेंच्या मुलाखतीबाबत राऊतांची माहिती. नागपुरात उद्या तर्री पोहावीत देवाभाऊ. भारत गणेशपुरे, स्पृहात जोशी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रकट मुलाखत घेणार. जनतेच्या प्रश्नांनाही उत्तर देणार. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेला लातूर बंद मागे. मुख्यमंत्र्यांची आज लातूरमध्ये सभा. मुख्यमंत्री आज सभेमध्ये काय बोलणार याची उत्सुकता. अकोल्याच्या अकोटमध्ये सत्तेसाठी भाजपची एमआयएमशी हात मिळवणी. हिंदुत्वाची भाषा करणारी भाजप एमआयएम सोबत गेल्यानं चर्चा. तर आघाडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची नाराजी. सूत्रांची माहिती. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती. शिंदेंना दूर ठेवण्यासाठी भाजपची चाल. अभद्र युती म्हणत शिंदेंच्या शिवसेनेची टीका. मुंबई मनपासाठी बनवलेलं भाजपचं प्रचार गीत निवडणूक आयोगानं नाकारलं. भगवा शब्द असल्यानं गीताला परवानगी नाकारली. सावरकरांचे विचार मानत नसतील तर अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा. संजय राऊतांचं भाजपला आव्हान. दहिसरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राडा. शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून दोघांना मारहाण. घरात प्रचाराला विरोध केल्यानं मारहाणीचा आरोप. 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. संभाजीनगरात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं प्रचार कार्यालय पेटवलं. मयूर सोनवणेंचं कार्यालय पेटवलं. कैलासनगरमधील घटना. कोल्हापूर मनपा निवडणुकांसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. अंबाबाई चरणी जाहीरनाम्याचं पूजन. महिला आणि विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा. झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानीच्या अडचणीत वाढ. शीतल तेजवानीचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला.